रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कळवंडे गाव परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत सुमारे 2,90,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। 5 जून रोजी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 6,000 लिटर रसायन, 105 लिटर हातभट्टी गावठी दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कळवंडे येथील वरपेवाडी हद्दीतील धरणालगतच्या जंगल परिसरात छापा टाकण्यात आला। यावेळी नंदेश सदाशिव वरपे याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात अवैध दारू निर्मितीचा साठा आढळून आला। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पार पडली। निरीक्षक सुनील आर्डेकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अर्शद शेख तसेच जवान शुभम काडापुरे, मयूर पुरीबुवा आणि निखिल लोंढे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला। विशेष म्हणजे व्यसनमुक्ती आणि तंटामुक्तीसाठी पुरस्कार प्राप्त कळवंडे गावात अवैध दारू व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होत्या। या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक सुनील आर्डेकर करत आहेत।